विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी अलर्ट झाली। बुधवारी शरद पवारांनी आमदार आणि खासदारांसोबत चर्चा केली। त्यानंतर आज त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला। शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांच्या भावना आणि त्यांच्या मागण्या या बैठकीमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला। काही कार्यकर्ते देखील या बैठकीला हजर होतेच। बैठकीमध्ये एका कार्यकर्त्याने शरद पवारांसमोर प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी केलेली आहे। यावेळी विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तिथेच उपस्थित होते। पक्षाला आता नवा प्रदेशाध्यक्ष मिळायला हवा। संघटनात्मक बदल पक्षासाठी गरजेचे आहेत। नवा प्रदेशाध्यक्ष मराठेतर असावा, त्याचा पक्षाला फायदा होईल। नवा प्रदेशाध्यक्ष पक्षाला वेळ देणारा असावा अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे बोलून व्यक्त केल्याचं समजतंय। विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या पक्षाचे केवळ 10 उमेदवार विजयी झाले। त्यात रोहित पवार, रोहित पाटील या तरुण आमदारांचा समावेश आहे। रोहित पाटील अवघ्या 25व्या वर्षी आमदार झालेले आहेत। पक्षाच्या भवितव्याच्या दृष्टीने या दोघांवर मोठी जबाबदारी देण्यात यावी अशी मागणी होत असल्याची माहिती सूत्र देत आहेत। त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मागणीचा विचार करत आगामी काळात शरद पवार पक्षात भाकरी फिरवणार का याकडे देखील आपलं लक्ष असेलच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।